आता विणावळच्या एवढ्या सगळ्या ट्रिप्स निघत असतात, तर साधारण वर्षभरामध्ये भारतात किती पर्यटक जातात आणि बाहेर किती जातात? आता साधारण गेल्या वर्षीचा विचार केला तर 1,20,000 पर्यटक आम्ही घेऊन गेलो. आणि हे सगळे जास्तीत जास्त ग्रुप टूर्समधनं जातात. हं. त्याच्यानंतर भारतात? कस्टमाइज्ड नाही, भारतात आणि परदेशात. म्हणजे ह्याच्यात 50-50 आहे. म्हणजे अच्छा. 50% भारतात आणि 50% बाहेर. सो हे सगळे जे लोक असतात ते जास्त करून ग्रुप टूर्समध्ये जातात. म्हणजे विणावळचं मेन जो एक हे असतो की तुमचा मॅक्सिमम बिझनेस कुठे होतो, तर तो ग्रुप टूर्समधनं होतो. त्याच्यानंतर असतं कस्टमाइज्ड हॉलिडेज. म्हणजे तुम्हाला एकट्यानं जायचंय, तुम्हाला ग्रुप नको, तुम्हाला ते 6-7-8 असं शेड्यूल नकोय. 6-7-8 हे ठरलेलं आहे. हो. 7ला ब्रेकफास्ट करा आणि 8ला 8ला निघा. निघा. ओ माय हो, गॉड. हो. आणि त्याचे सुद्धा फायदे आहेत काही. सो कस्टमाइज्ड हॉलिडेज हे दुसरं. तिसरं असतं ते माईस, म्हणजे कॉर्पोरेट टूर्स. म्हणजे ज्या कंपनीजना, मोठमोठ्या कंपनीजना त्यांच्या डीलर्सना पाठवायचं असतं, त्यांच्या टीम्सना पाठवायचं असतं. मग तो एक कॉर्पोरेट टूर्सचा एक विभाग आहे त्याच्या थ्रू. आणि चौथं असतं ते इनबाउंड, म्हणजे भारतात येणारे परदेशी नागरिक, त्यांना परदेशी किंवा आपले नॉन रेसिडेंट इंडियन्स, NRIs, अनिवासी भारतीय, ह्यांना आपण भारत दाखवतो. ह्या 4 ह्याच्यामध्ये आमचे हे 1,20,000 पर्यटक हे विभागलेले असतात. पण 90% किंवा 85% इज ग्रुप टूर्स. आणि ग्रुप टूर्सचं नो डाऊट ते सगळं शेड्यूल असतं. पण काय असतं माहिती आहे, ग्रुप टूरचा एक फायदा असा असतो की यू आर टुगेदर. लाईक त्याचा आत्ताच अनुभव जो लेह लडाखला म्हणा किंवा काश्मीरला म्हणा, तिथे सगळं सेफ होतं. लेह लडाखमध्ये सगळं सेफ होतं किंवा हे होतं. पण बातम्या इतक्या येत होत्या की सगळ्यांना आतून भीती वाटत होती. म्हणजे आम्ही भले चेहऱ्यावर खूप कॉन्फिडन्स दाखवत असलो तरी कुठेतरी एक ती भीतीची हे होतीच. आणि ती प्रत्येकामध्ये होती. आणि त्यावेळी ज्यावेळी ग्रुपमध्ये होतो त्यावेळी ते खूप चांगलं वाटलं. म्हणजे आत्ता लेहवरनं येताना आम्हाला आठवतंय की आमचे ग्रुप टूर्सचे पर्यटक पण भरपूर होते आणि कस्टमाइज्ड हॉलिडेने गेलेले इंडिव्हिज्युअल पण खूप होते. मग आम्ही त्यांना येताना सुद्धा जे कॉन्वॉय निघाले तिथून, त्याच्यात सगळे जे इंडिव्हिज्युअली गेलेले होते त्यांना मध्ये ठेवलं होतं आणि पुढे ग्रुप टूर्स, मागे ग्रुप टूर्स असं करून त्यांना आणलं. तर तो एक फायदा असतो. दुसरं असं असतं की जेव्हा तुम्ही फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर्स नसता किंवा जेव्हा तुमचं थोडंसं वय झालेलं असतं किंवा जेव्हा तुमची फॅमिली असते, फॅमिलीला असं असतं की आम्ही चौघं तर सततच आहोत, मग आम्हाला कोणीतरी कंपनी पाहिजे. सो या अशा अनेक कारणासाठी लोक ग्रुप टूर्समध्ये येतात. आणि मुख्य म्हणजे डोक्याला ताप नको. हा जो डोक्याला ताप नको हा जो प्रकार असतो, जे जे सगळं आम्ही करत असतो आणि हँड होल्डिंग, म्हणजे तुम्ही फक्त एन्जॉय करा, भरपूर फोटो काढा, भरपूर हे करा, ह्या सगळ्या ह्याच्यातनं ते पर्यटक जात असतात. आणि सगळे म्हणजे 4ही प्रकार आम्ही करतो, त्याच्यामुळे प्रत्येकाचे फायदे मला माहिती आहेत. जसं आता जसं तू म्हणालीस की बापरे ते 6-7-8 मला नको आहे, मग त्याच्यासाठी मग कस्टमाइज्ड हॉलिडेज असतात आणि एक्सपिरियन्सेस असतात भरपूर, हे असतं ते असतं. सो प्रत्येक गोष्ट ही वेगळी असते. आता कॉर्पोरेट टूर्समध्ये म्हणजे माईसमध्ये संपूर्णपणे तो कार्यक्रम असतो, तो त्या कंपनीला कसा हवाय किंवा त्या कॉर्पोरेटला कसा हवाय त्याप्रमाणे डिझाईन केला जातो. तिथे आमच्यासारखी हे असं करायचं किंवा ते तसं करायचं असं नसतं. आणि मग जशी त्यांची रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण ते करून देतो. सो असं हे चाललेलं असतं. आणि इनबाउंडला तर आम्ही खूप पॅशनेटली भारत दाखवतो. बिकॉज ती एक अशी गोष्ट आहे ना, तिथे असं म्हणजे तुमचं देशप्रेमी मन तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही की आम्ही तुम्हाला काय काय दाखवू आणि कसं दाखवू. खूपदा असं असतं की बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्यांना असं वाटतं भारत म्हणजे खूप चीप आहे किंवा भारतात फक्त हत्ती आणि साप आहेत. ह्या भावना अजून आहेत. सो त्यांच्या मनामध्ये एक भारताविषयीचा, म्हणजे ते ज्यावेळी जातात त्यावेळी एक अतिशय सुंदर आणि चांगला एक अनुभव देणं हे आपल्या हातात असतं. बिकॉज दॅट वे यू आर ॲक्च्युली मेकिंग ब्रँड ॲम्बॅसिडर्स फॉर युअर कंट्री. कारण आजही असं आहे की जगातल्या पर्यटकांच्या त्यांच्या लिस्टमध्ये भारताचं नाव बरंच मागे आहे. आज त्यांना अनेक ठिकाणी जायचं असतं. त्यांना इंडोनेशियात जायचं असतं, त्यांना स्कॅन्डिनेव्हियामध्ये जायचं असतं, त्यांना मेक्सिकोला जायचं असतं. भारतात म्हणजे मी एकदा तर बरेच आम्ही कुठच्या तरी क्रूजवर होतो किंवा कुठेतरी होतं, असंच चाललं होतं आता नेक्स्ट कुठे काय कुठे. आणि प्रत्येक टूरवर हे विषय चालतातच की आता कुठे जायचं, व्हॉट इज नेक्स्ट. आणि त्याच्यात ज्यावेळी आम्ही विचारलं की कोणाला कुठे जायचं आहे, त्यावेळी
म्हणजे मला लिटरली असं खूप पेनफुल झालं ते मला, की मी त्यांना विचारायचे की मग इंडियाला तुम्ही कधी येणार आहात? हो इंडिया, इज देअर एनिथिंग टू सी? किंवा असे अजूनही त्यांचे हे आहेत. आणि ते काढणं किंवा इंडिया कसा सुजलाम सुफलाम आहे हे त्यांना दाखवून देणं, हे आमचं एक त्या ह्याच्यातले व्यावसायिक म्हणून एक काम बनतं आणि ते आम्ही इनबाउंडच्या द्वारे करत असतो. तसंच आपले जे भारतीय आहेत त्यांनासुद्धा, म्हणजे आमच्याकडे एक अतिशय सुंदर टूर आहे, ती म्हणजे ग्रँडपॅरेंट्स आणि ग्रँडचिल्ड्रेन, ज्याला आम्ही गोल्डन बॉन्ड्स म्हणतो. की आता बहुतेकांची मुलं ही बाहेर आहेत, त्याच्यानंतर त्यांची नातवंडं ही तिथेच वाढतात. कधीतरी भारतात येणं होतं, ते पण बऱ्याचदा ते त्यांच्या सुट्टीत म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये येतात पावसाळ्यात. आणि पावसाळ्यात नाही म्हटलं तरी भारतात किंवा आपल्या महाराष्ट्राचा जरी विचार करायचा असला तर पावसामध्ये आपल्याला तेवढं जे सौंदर्य आपल्याला दाखवायचं असतं भारताचं, ते कुठेही आपण दाखवू शकत नाही. आणि मग ते काय इम्प्रेशनने जातात की अरे ठीक आहे आपण दुसरीकडे जाऊ. सो तो जो एक भाग आहे, आम्ही नेहमीच त्यांना सांगतो की तुम्ही डिसेंबरमध्ये घेऊन या. डिसेंबरमध्ये आपला भारत खूप छान असतो, कारण प्रत्येक देशाचा डेस्टिनेशनचा एक सीझन असतो. आणि जर आपल्याला इम्प्रेस करायचं असेल आणि आपल्या भारताचं एक्सप्रेशन त्यांना दाखवायचं असेल तर मला वाटतं की त्यांना अतिशय चांगल्या सीझनमध्ये आणायचं. आणि मग आम्ही काय करतो की ठीक आहे तुम्ही US राहताय, तुम्ही समजा कॅलिफोर्नियामध्ये राहत असाल तर लेट्स कम समवेअर किंवा डिसेंबरमध्ये या, आम्ही तुम्हाला एक छान असा प्रोग्राम डिझाईन करून देतो. तुम्हाला हवं असलं तर आम्ही तुमच्याबरोबर टूर मॅनेजर देतो आणि मग तो टूर मॅनेजर तुम्हाला भारत अशा तऱ्हेने दाखवेल की त्या तुमच्या नातवंडाला किंवा तुमच्या त्या फॅमिलीला, नवीन फॅमिलीला आपला भारत आवडेल. कारण ती मला वाटतं एक आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे आणि ते करण्याचा आमचा प्रयत्न असतो. दुसरी जी आत्ता विषय आलाच त्या गोल्डन बॉन्ड्सचा, त्याच्यात आम्ही असं करतो की आम्ही म्हणतो की वीणा वर्ल्ड ही नुसती टूर नेणारी कंपनी नाही आहे. ॲक्च्युली वी आर बिल्डिंग रिलेशन्स. आणि त्या रिलेशन्समध्येच आम्ही हे करतो की इथे राहणारे आजी आजोबा आणि तिथे असलेली नातवंड ह्यांनी कुठेतरी मग कॅलिफोर्नियात असतील तर जपानला एकत्र भेटायचं, जर ते न्यूयॉर्कमध्ये असतील किंवा UK असतील तर त्यांनी स्वित्झर्लंडला भेटायचं. त्याच्यामुळे काय होतं की आणि आईवडिलांना तिथे प्रवेश नाही. जसं आम्ही महिलांच्या टूरमध्ये म्हणतो की तिथे मुलांना प्रवेश नाही, तसंच इथे आईवडिलांना प्रवेश नाही. कारण आईवडील आले की ती शिस्त आली, हे करा ते करू नका असं येतं, ते नको आहे. इथे फक्त निर्व्याज प्रेम आपण जे म्हणतो ना की काही नाही, दोघांना एक 8 दिवस एकत्र राहू द्या. कारण मी स्वतः ह्या टूर कंडक्ट केलेल्या आहेत. म्हणजे मी गेल्यानंतर त्या आजी आजोबांची एक अशी एक हे असायची की आमच्याशिवाय आमचं नातवंड कशी राहत नाहीत किंवा कसे आम्ही रोज फोन करतो किंवा कसे व्हिडिओ कॉलवर असतो. आणि तो जो एक आनंद असतो ना, तो त्याचं मूल्यच नाही करता येत. आणि मग तुम्ही त्या बिझनेसमध्ये असाल तर तुम्हाला हे असे पॉईंट शोधले पाहिजेत आणि त्याप्रमाणे तुमची प्रॉडक्ट्स बनली पाहिजेत. इट शुड नॉट बी शिअर बिझनेस किंवा नुसत्या टूर नेणं. आणि मला वाटतं त्यामुळे तेच यश वीणा वर्ल्डचं आहे की आम्ही वी आर फाइंडिंग आउट की वेअर वी कॅन, कुठे प्रॉब्लेम दिसतोय ते आता आमची मुलं जेव्हा बाहेर राहतात तेव्हा नाही एकत्र भेटणं होत. पण जेव्हा तुम्ही अशा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी एकत्र येता आणि तुम्हाला तेवढाच अगदी डेडिकेटेड, आपण ज्याला क्वालिटी, चावून चोथा झालेला शब्द आहे पण क्वालिटी टाईम जेव्हा एकमेकांना देतो तेव्हा मला वाटतं ते रिलेशन जास्त चांगल्या तऱ्हेने बॉन्ड होतं. आणि म्हणून ही आम्ही आजी आजोबा नातवंडांची एक अतिशय सुंदर सहल अशी केलेली आहे आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे ती संकल्पनाच एवढी छान आहे की ती हे आहे. सो अशा तऱ्हेने ते एक बिल्डिंग रिलेशनशिप असं एक काम ते सुरू आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.